नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल। मी आहे गणेश पवार। मी आपणा सर्वांचे सर्वप्रथम या चॅनलवरती स्वागत करतो। जर आपण या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक बटन दाबा व बेल नोटिफिकेशन प्रेस करा। यामुळे अशा प्रकारचे सर्व व्हिडिओ आपणास सर्वप्रथम प्राप्त होतील। मी या चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची तसेच अनुदान अशा प्रकारच्या विविध योजनांची माहिती देत असतो। तर नुकतंच आपण जाहीर केलं होतं की नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येत्या 2 दिवसात जमा होतील, पण शेतकऱ्यांच्या खात्यात 21 तारखेला संध्याकाळीच हे पैसे जमा झालेले आहेत। मी इथं एक अकाउंटला क्रेडिट झालेला स्क्रीनशॉट जोडलेला आहे। तर आपण आपले खाते लवकरच चेक करा, आपल्या खात्यामध्ये 2000 रुपये आले का। आज परळीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या, तसेच थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4था हप्ता जमा केला। ऑनलाईन लाईव्ह याचे प्रक्षेपण केले, तसेच शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन याचे अनुदान याचीही वेबसाईट चालू केली। तर आपण आता पाहूया या व्हिडिओमध्ये की त्या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे। चला तर मग पाहूया तो कार्यक्रम। आणि खऱ्या अर्थानं या निमित्ताने 2 महत्त्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने होत आहेत। पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला 6000 रुपये शेतकरी सन्मान निधी देतात। तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत 6000 रुपये देईल आणि त्याचा 4था हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय। पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच परळीपासून आम्ही करतोय। नमो किसान महासन्मान योजनेचा 4था हप्ता आपण या ठिकाणी ऑनलाईन रिमोटची कळ दाबून उद्घाटन करीत आहोत। धन्यवाद सर। सहाय्य बाबत संकेतस्थळाचं अनावरण सुद्धा नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि मान्यवर रिमोटची कळ दाबून करतील आणि टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण सर्व या कार्यक्रमात सहभागी होऊया। धन्यवाद सर। आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय। 7/12 वर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय। आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना 7.5 HP हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय। आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय, पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार, बरोबर ना। पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार। आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 1ही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही, हे सरकारने ठरवलेलं आहे।